जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. सौरात्र अवंती महत्व. महर्षी व्यासाने विचारलं, हे ब्रह्मन, अवंतीचं पुण्य पूर्ण असे वर्णन मला श्रवण करावं असं वाटते. तसे अति स्वल्प काळात तीर्थाचे फल मनुष्य कसे प्राप्त करतो तेही आपण मला सांगा. महाकाल तीर्थाकडे गमन करावे, कोटीतीर्थ स्नान करावे. शिप्रतुल्य अन्न कोणतेच तीर्थ नाही. माधव असा जो पुरुषोत्तम देवाची पूजा करतो तो मुक्त होतो. अवंतीमध्ये अंगपात नावाच्या जनार्दनाचे दर्शन घ्यावे. ममस्त तीर्थाचे आकाश ठेवणारा अगावाहन व्रत घेऊन 28 तीर्थ हिंडून जो स्नान करतो त्याला सर्व तीर्थाचे पुण्य फळ मिळते. रुद्रसह नृसिंह, निलागंगा, शिवशिप्रा यांचं संगम, पैशाच मोचन, गंधर्व, केदार, चक्रतीर्थी, सोमतीर्थी, प्रयाग, बेणीतीर्थ, योगतीर्थ, कपिलाश्रम, शिप्रा नदीच्या पश्चिम तटावर असलेल्या धृतकुल्य तीर्थावर जाऊन स्नान करावे. नंतर मधुकुल्या, उशर, नरधित्या असलेल्या परमोत्तम तीर्थाकडे जावे. केशववार्के तीर्थ जावे. शिप्रा नदीच्या दक्षिणेला द्वादशिक तीर्थ, तिथून एकनशा, मंगलेश्वर, अकारक, गंगेश्वर, ऋणामोचन असे तृणोत्तरेश्वर यांचे दर्शन घेऊन ती तीर्थयात्रा समाप्त करावी. शेवटी शक्तिभेद नावाच्या तीर्थाकडे जावे. तेथे मातृकांचे दर्शन करावे. तसेच भगवान स्कंदांचेही अभिर्चन करावे. याने सायुज्य प्राप्ती होते. यानंतर पापमोचन, प्रेतशील, यमेश्वर असे येथे नर्मदांच्या संगमावर जगदंबा पार्वती दर्शन घ्यावे. यापुढे आपल्या कार्याच्या विशुद्धीसाठी मंदा किनाऱ्यावर स्नानाला जावे व तीर्थ पवित्र व्हावे. शिवाचे पूजन करावे. यानंतर पैत मतीर्थ येथून रुद्रसर येथे जाऊन स्नान करावे. अशा विधीवर यात्रा करावी. देवेश्वराचे पूजन करावे व त्यानंतर व्रताची सांग समाप्ती करणे, देवाशाची प्रार्थना करावी. अशी अवंतीची यात्रा होय. 75वा पुरुष गंगेश्वर महात्मा. श्री म्हणाले, आपण गणेश्वर देवाच्या स्नानात श्रवण करा. त्यांच्या दर्शनाने सर्व तीर्थाचे फल मनुष्य प्राप्त करतो. हा संपूर्ण जगाच्या उत्पत्ती स्नान भगवान नारायणाचं चरण होय. देवी गंगा त्रिपद यथा धगा, तिचेही आधार या चरणाचे आहे. अशा गंगेने जलाचे आधार व सुधाने उत्पत्ती स्थान तर सोम येथे प्रवेश केला. यानंतर ती वर्धमान झाली व मेरू पर्वताच्या पृष्ठभागावर तिने उडी घातली. नंतर ती 4 भागात विस्तृत झाली. मंदार पर्वत सीता या नावाने ती चैत्ररथ वनात गेली. तिथून अरुणोद, गंधमादन येथे अलकनंदा बनली. मेरुपात वनात जाऊन देवांच्या नंदवनात गेली. यानंतर वेगाने वान सरोवर जाऊन येथील 3 शिखरांच्या शैलराज येथे ती गेली. अशा सर्व पर्वतांना पावन करून ती हिमवन येथे गेली. तेथे मी आपल्या गटांमध्ये धारण केलं तेव्हा ती अतिशय वृद्ध झाली होती. तिने मला भिजवून टाकलं म्हणून मी तिला जटांमध्ये अवरुद्ध करून टाकले. तेथे मग तिने तपस्या केली. इकडे राजा भगीरथाने माझी आराधना केली म्हणून मी या त्रिपाद गमनीला माझ्या जटामध्ये मुक्त केलं. तेव्हा महाकाल वनात जाऊन तिथे उत्तर करुणा पावन केली. समुद्राची ही प्रिय बनली. सूर्यगणाने ब्रह्मदेवाने उपासना केली. तेव्हा समुद्राबरोबर गंगा ही त्या महोत्सवासाठी गेली. तिने पितामहाचे दर्शन घेतले. त्यावेळी मूर्तीने तिचे वस्त्र उडवले. तेव्हा ती सर्व देवांना आपली मुखी लविले. राजर्षी महाभीष यांनी नदीकडे निशंकपणे पाहिलं. ब्रह्मदेव तिरस्काराने त्याला मनुष्यजन्म दिला. हे यशस्विनी, अतिशय क्रुधा झालेल्या मधुराने गंगेला शाप दिला की अल्पयुषी मानव लोकात तू जाशील व तेथील दुःखी तू भोगशील. हा दारुण शाप ऐकून गंगा म्हणाली, मी निरपराधी असून पतिव्रत आहे, तरी मला वायूच्या खोडसळपणामुळे असा हा शाप का बरे देत आहात? वासुगणांसाठी तुला हा शाप दिला गेला आहे. म्हणून तू आता सिद्ध व गंधर्वावर महाकाल वनात जा. जिथे शिप्रा ही तिची सखी होती. तिने महाकाल वनात येऊन शिवलिंगाचे पूजन केले. नंतर ती असलेल्या आपल्या सखी शिप्रीला भेटली. त्यावेळी शिप्रा ही पूर्ववाहिनी बनली व गणेश्वर हे नाव या लिंगाला प्राप्त झाले. बालखिल्वा ऋषी व अन्य मुनी यांनी गंगेचे स्तवन सुरू केले. काही काळाने समुद्रही तिथे आला व त्याने गंगेचा सन्मान केला. तेव्हापासून शिप्रा नदीला स्नान व गणेश्वराचे दर्शन या गोष्टी महत्त्व प्राप्त झाले. धर्मण्य, फाल्गुन तीर्थ, केदार, अमरेश्वर, चंद्रभागा, विपाशा, सरयू, देविका, गोदावरी, शतद्रू, वायुदा, क्षेत्र, या सर्व नद्या गंगेला येऊन मिळाल्या. गुप्त अशा पुण्यनदी सिद्धेश्वरी